ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे, मेंबर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, कोल्हापूर. या वर्षीची इलेक्शन अगदी टफ होती. 18 सीट्स होत्या, पण या इलेक्शनमध्ये केलेल्या कामाची पावती म्हणूनच ही इलेक्शन झाली. 5 उमेदवार होते कोल्हापूरमधून. 5 उमेदवार असताना देखील मतदार एकदम सुज्ञ होते. सुज्ञ मतदारांनी सुज्ञपणे मतदान केलं, त्यामुळे कोल्हापूरला प्रतिनिधित्व मिळालं. या उलट सांगली, सातारा या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. काही काळजी नाही, त्या लोकांना आम्ही दत्तक घेतलेलं आहे. सांगलीला, साताऱ्याला, सांगली साताऱ्यात त्या वकिलांनी निर्धास्त राहावं. कोल्हापूरची जी काय गादी आहे ती त्यांच्यासाठी काम करेल. गेले 5 वर्षाचा अनुभव आहे. पुढचा 5 वर्षाचा अनुभव अगदी चांगला असेल. तरुण पिढीला काम उपलब्ध करून देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई फायलिंगचा जो अडथळा निर्माण झालेला आहे तो अडथळा दूर करणे हे प्रमुख ध्येय आहे. कोर्टातलं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. जजेसनी वेळेवर डायसवर आलं पाहिजे, वेळेवर निकाल दिले पाहिजेत. अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नाची सोडवणूक नक्की ह्या 5 वर्षात होईल याची मी खात्री देतो. धन्यवाद. खरं तर खंडपीठाचा महत्त्वाचा विषय आहे जो पेंडिंग आहे, या संदर्भात काय आपण प्रयत्न करणार आहात का? यापुढे काय खंडपीठासाठी गेली 32 वर्ष मी ह्या लढ्यात आहे. जवळजवळ 4-5 केसेस माझ्या विरुद्ध झाल्या. पूर्ण खंडपीठ स्थापन होणे ही एकच माझ्या जीवनातली अपेक्षा आहे आणि आकांक्षा आहे. त्यामुळे पूर्ण खंडपीठासाठी मुंबईमध्ये बसून काम नक्की केलं जाईल. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे सगळे सदस्य पूर्ण खंडपीठ होण्यासाठी कोल्हापूरच्या मागे राहतील याची मला खात्री आहे. खरं तर कोल्हापुरातनं एखादी सीट जाऊन पूर्ण ताकद त्यांच्या पट्टी लागेल अशी चित्र असताना अचानक बहुरंगी लढत झाली. अनेकांनी आपली उमेदवारी घेतली होती, आपण बाजी मारली. काय अनेक लोकांना समाजकार्य करण्याची इच्छा असते, पण वेळ मिळालेला नसतो. त्यांनी स्वतःचा प्रयत्न केला समाजकार्य करण्याचा, पण त्यांना अपयश आलं. त्या अपयशाला काय कारण असत नाही, पण मतदारांनी गेल्या 5 वर्षाचा कामाचा आढावा घेतला. गेले 5 वर्ष मी जो वेळ दिला, संघटनेला वेळ दिला, संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायसंस्थेला जो वेळ दिला, त्या वेळेचं चीज झालेलं आहे. बाकी उमेदवार सगळे चांगले होते, कोणाबद्दल काय बोलायचं नाही मला, पण सीट कमी असल्यामुळं चर्चेनं जर उमेदवारी ठरली असती तर नक्कीच पहिल्या 5 मध्ये कोल्हापूरची सीट निवडून आली. यापुढे अजेंड्यावर काय विषय आहे? यापुढे अजेंड्यावर पहिला विषय आहे ई फायलिंग मधला अडथळा दूर करणे. तरुण वकिलांना काम मिळवून देण्यासाठी किंवा त्यांच्याकडलं काम त्यांच्याकडेच राहील यासाठी प्रयत्न करणे. कोर्टाकडून, न्यायाधीशांच्याकडून तरुण वकिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. तसेच वकिलांच्याकडूनही कोर्टांना सन्मानाची वागणूक दिली जाते. या ठिकाणी पद्धतच आहे कोल्हापूरला. पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये न्यायाधीशांना चांगली वागणूक देणारं हे शहर आहे. त्या शहराची आंदोलकांचं शहर जरी असलं तरी योग्य कारणासाठी आंदोलन करणारं शहर आहे. त्यामुळं इथे आलेले न्यायाधीश देखील एकदम कामावर त्यांच्या चांगला परिणाम होतो. एकंदरीत नवीन तरुण वकिलांची जी भरती झालेली आहे त्यांच्यासाठी काम निर्माण करणे, काम त्यांचं सुरळीत कसं होईल हे पाहणे हे मोठं आव्हान आहे. आणि ई फायलिंगचं मात्र खूपच मोठं आव्हान आहे, कारण तालुका प्लेसला जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी ई फायलिंगला खूप अडचणी आहेत. आणि हा नॅशनल प्रोजेक्ट असला तरी ह्या प्रोजेक्ट विरुद्ध आवाज उठवणारं कोल्हापूर हे पहिलं शहर असेल याची मी आपल्याला हमी देतो.